हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 या सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तुमचा. आणि आता 2025 सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 ही सिरीज आपण कंटिन्युअसली घेत आहे. याआधीची जे काही तुम्ही जे की पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4मध्ये आपण राजकीय घडामोडी पूर्ण केलेल्या आहे. ते जर बघितलं नसेल तर आपली सिम्पली प्लेलिस्ट आहे सिम्प्लिफाईड एअरबुक 2024. सिम्पली यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला फ्रंटलाच आपले व्हिडिओ लेक्चरची सिरीज मिळणार आहे. तर बघा, त्याआधी सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 करंट अफेअर्ससाठी MPSC असो, UPSC ॲस्पिरंट असो आणि सरळ सेवा एक्झाम ॲस्पिरंट यांच्यासाठी अतिशय दर्जेदार करंट अफेअरचं म्हणजे चालू घडामोडीचं जे की बुक आहे ते सिम्प्लिफाईड पब्लिकेशनने पब्लिश केलेलं आहे. त्यासाठी मनपूर्वक आभार मानतो. आणि जे की लेखक बालाजी सुरणे सर आणि मॅडम, त्यासोबतच मार्गदर्शक डॉक्टर अभिजित थोरबोले सर, उपजिल्हा अधिकारी, यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण की यांच्यामुळे आपण ही बुक करंट अफेअर्ससाठी खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक ऑथेंटिक न्यूज आपण आपल्यापर्यंत येत आहे. तर आणि मला संधी मिळालेली आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून ही सिरीज पूर्ण करण्याची. तर थँक्स टू ऑल ऑफ पब्लिकेशन अँड रायटर. तर बघा मित्रांनो, आपण राजकीय घडामोडी पूर्णतः कव्हर केल्या आहे. आता आर्थिक घडामोडी, तर सेकंड पार्ट आहे आर्थिक घडामोडी. यामध्ये आपण काय बघणार आहे की आर्थिक घडामोडीमध्ये आपण व्हिडिओ लेक्चर थोडंसं जे की लेंदी न व्हावं म्हणून आपण थोडंफार काही गोष्टी हायलाईट केलेल्या आहे आणि काही माझ्या पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय करावं लागेल, सिम्पली ऐकायचं आहे. तुम्ही व्हिडिओ सिरीज म्हणजे तुम्ही जे बुक असेल तुमच्याजवळ तर तुम्ही ते सिम्पली वाचू शकता. पण वाचण्यामध्ये थोडंसं आपले जे की आपले इंद्रिय असतात ते ऑल ओव्हर इंद्रिय त्यावर फोकस न करता आपण सिम्पली वाचत जातो. आणि थोडंसं लेक्चरच्या माध्यमातून जर सीरीज मिळाली तर खूप चांगलं होते. तर चांगला तुमचा रिस्पॉन्स येत आहे, असंच प्रेम राहू द्या. तर बघा मित्रांनो, पण एक थोडंसं कुठंतरी तुमच्या लाईकमध्ये थोडीशी कंजूसी आहे. तर हेच थोडंसं मला एक डिमोटिवेट करू शकते. तर प्लीज लाईक करत जा आणि शेअर करा. कारण की ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही सिरीज पोहोचली पाहिजे, हेच आपला उद्देश आहे. काही आर्थिक परिस्थितीमध्ये हे बुक अफोर्डेबल नसतात, म्हणजे करू शकत नाही. आणि काहींना थोडंसं ग्रामीण भाग असल्यामुळे आणि तिथपर्यंत पोचत नाही बुक, त्या पद्धतीने मुलांना मिळण्यास थोडासा वेळ आणि डिले होतो. त्या कारणानं या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा पण करंट अफेअरबद्दल त्यांची पण मार्क गेले नाही पाहिजे. तर बघा, आर्थिक घडामोडीमध्ये 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी मिळालेली आहे, ही पहिली न्यूज आहे. तर यामध्ये मग 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी मिळाली. ते मग कोणत्या प्रकल्पाअंतर्गत, तर राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्प. आता इथे आपल्याला पैशाचे काही घेणदेण नाही, किती कोटीची गुंतवणूक आहे काही नाही. किती आहे, 10 राज्यामध्ये 12 नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मिळालेले आहे. ग्रीनफील्ड थोडंसं पर्यावरणात मुबलक, म्हणजेच पर्यावरणास एक सूट. त्यानंतर महाराष्ट्रातील दिघे बंदराचा यामध्ये पण समावेश आहे, महत्वपूर्ण राहू द्या महाराष्ट्राच्या संदर्भात. तर यामध्ये आता स्मार्ट शहर, राज्यनिहाय स्मार्ट शहर कोणते आहेत हे आपल्याला जोड्या लावामध्ये करंट अफेअरमध्ये विचारू शकते. तर पंजाब पटियाला एवढं लक्षात ठेवा, राजपुरा पटियाला पंजाब येथील आहे, पंजाबमधील. जोधपूर पाली हे राजस्थानमधील, म्हणजेच एक पॉप्युलर जे काही आहे सिटी तेच आहेत. जास्त लक्षात ठेवण्यामध्ये काही अडचण जाणार नाही. आग्रा जे आहे हे उत्तर प्रदेशमधील आहे. आणि खुरपिया हे लक्षात ठेवा, कुठे उत्तराखंडमधील आहे खुरपिया. आणि आग्रा उत्तर प्रदेशमधील आहे. आणि प्रयागराज हे उत्तर प्रदेशमधील आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमधील आपल्याला 2 स्मार्ट सिटी शहर हे बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील कोणते, आग्रा आणि प्रयागराज. तर ऑब्विसली कारण की उत्तर प्रदेश खूप मोठा आहे राज्य तर लोकसंख्येच्या बाबतीत. तर आता जर बघितलं आपण, गया हे बिहारमध्ये आणि जहिराबाद हे तेलंगणामध्ये. हे महत्वपूर्ण आहे, एक जहिराबाद तेलंगणा. आणि ओरवाकल आंध्र प्रदेशमधील, कोपरती आंध्र प्रदेशमधील 2 आहेत, ओरवाकल आणि कोपरती. आणि दिघी महाराष्ट्रातील आहे. आणि पलक्कड हे केरळमधलं, तसं ओळखूच येते तुम्हाला. तर बाकी जे काही 12वे शहर आहे, हे 12वे शहर याचे नाव जाहीर केलं नाही, त्यामध्ये काही आपण पण जास्त खोलवर जायचं नाही. आता उद्देश काय आहे प्रकल्पाचा, मजबूत आणि शाश्वत पायाभूत सुविधा करणे. कारण की मजबूत शाश्वत पायाभूत सुविधा म्हणजे शाश्वत पायाभूत सुविधा म्हणजेच पर्यावरणास अनुकूल
सर्व काही शहरामध्ये प्रगती होत असेल तर ती पर्यावरणास अनुकूल असलं पाहिजे. जसं आपल्या देशाची प्रगती होत आहे तसं पर्यावरणास काही बाबी हानिकारक ठरू शकतात औद्योगिक क्रांतीमुळे. तर त्या पद्धतीने आता स्मार्ट सिटी अशा तयार करण्यात आल्या जी की पर्यावरणास पण अनुकूल असल्या पाहिजे आणि थोडीशी प्रगती पण झाली पाहिजे. गुंतवणुकीस चालना देणे आणि संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणे हे महत्त्वपूर्ण आहे. आता हे आपण स्मार्ट शहराची न्यूज बघितलेली आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, 6 औद्योगिक कॉरिडॉरमध्ये शहरांची उभारणी झालेली आहे. मग औद्योगिक कॉरिडॉर कोणते कोणते आहेत? 6. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. हैदराबाद बेंगळूर आहे एक आणि त्यानंतर हैदराबाद नागपूर आहे. असं लक्षात ठेवा, हैदराबाद बेंगळूर आणि हैदराबाद नागपूर आणि त्यासोबत चेन्नई बेंगळूर पण आहे. हे 6 औद्योगिक कॉरिडॉर आहे, लक्षात असू द्या. तर यामध्ये पैशाच्या भानगडीत पडू नका, रोजगाराच्या बाबतीत काही पडू नका. सर्व काही माहित आहे. किती पर्सेंटने जर बघितलं आपण रिपोर्टनी तर रोजगार किती मिळालेले देशामध्ये हे ओव्हरऑल डाट्यावर काही लक्ष द्यायचं नाही आहे. पण प्लग इन प्ले आणि वॉक टू वर्क हे काय? मग हे उद्योगस्नेही उपक्रम आहे. या उपक्रमांचा यामध्ये वापर होईल. आता प्लग इन प्ले आणि वॉक टू वर्क कशासाठी? तर 6 औद्योगिक कॉरिडॉरसाठी. आता बघा, HAL जी की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, हिला 14वी महारत्न कंपनी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आता एरोनॉटिक्स म्हटलं तर संरक्षणाच्या बाबतीत उत्पादन करणारा जे विभाग आहे हे सार्वजनिक उपक्रम आहे. तर यामध्ये या आर्थिक वर्षात 23-24च्या त्यांची खूप मोठी उलाढाल आहे. आता ही उलाढाल आपण लक्षात ठेवायची का नाही? निव्वळ नफा लक्षात ठेवायचा का नाही? पण 14वी महारत्न कंपनी झाली. या महारत्न कंपनीसाठी जे काही निकष आहेत ते बघणं आवश्यक आहे आपल्याला. मग आता 14वी महारत्न दर्जा मिळाला ते तर माहीत झालं आपल्याला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे 14वी महारत्न कंपनी ठरली आहे. पण आता याचे काही महारत्नाचे जे काही निकष आहेत ते बघणं आवश्यक आहे आपल्याला. मग यामध्ये थोडंफार आपण पार्श्वभूमी जर बघितली, देशात म्हणजे स्वतः देशांतर्गत विमाने तयार करण्याच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. कोणी? तर 1940 मध्ये वालचंद हिराचंद यांनी बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट्स लिमिटेड म्हणून कंपनी स्थापन केली. 41 मध्ये यामध्ये कंपनीने भारत सरकारची भागधारक बनले आणि त्यासोबत तुम्हाला माहिती आहे 64 मध्ये त्याचं विलिनीकरण झालं, थोडंसं नाव चेंज झालं. हे आपल्याला काही महत्त्वपूर्ण नाही, पण कोणी? वालचंद हिराचंद यांनी तयार केलेली आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता आपल्याला बघायचं, पुन्हा तेच आपल्याला PDF समोर आली. तर बघा आता, मग आता यामध्ये महारत्न दर्जा यासाठी निकष काय आहे हे महत्त्वपूर्ण आहे ना. तर 19 मे 2010 पासून महारत्न दर्जा देण्याची सुरुवात झाली आणि 14 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना हा महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे. किती महारत्न दर्जा किती आहेत? आता 14 सार्वजनिक क्षेत्र आहेत उपक्रम. त्यामध्ये जर बघितलं तर काय? मग संबंधित कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा पहिले. हे महत्त्वपूर्ण 3 आहे, लक्षात ठेवा. तर ती कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असावी. म्हणजे स्वतःचा एक स्टॉक असला पाहिजे त्या कंपनीचा, म्हणजेच की ब्रँड म्हणून कंपनी असायला पाहिजे. त्यानंतर 3 वर्षातील सरासरी उलाढाल 25,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असावी. 25,000 कोटी रुपयापेक्षा काय जास्त उलाढाल असावी या कंपनीची. 3 वर्षातील उलाढाल 25,000 कोटीपेक्षा रुपयापेक्षा जास्त. आता महारत्न दर्जासाठी एक आवश्यक निकष त्यामध्ये हे दिलेले आहेत 3. त्यानंतर 4था निकष काय? 3 वर्षातील निव्वळ मूल्य 15,000 कोटीपेक्षा जास्त. निव्वळ मूल्य 15,000 कोटी रुपयापेक्षा जास्त 3 वर्षातील आणि 3 वर्षातील उलाढाल 25,000 कोटीपेक्षा जास्त आणि त्यानंतर 3 वर्षातील निव्वळ नफा 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आणि कंपनीकडे लक्षणीय आंतरराष्ट्रीय थोडंसं ऑपरेशन जागतिक उपस्थिती असावी. म्हणजे थोडंसं जागतिक लेवलला पण दिलं कुठेतरी नाव असावं. हे निकष आहेत 6. हे निकष महत्त्वपूर्ण आहे. संबंधित कंपनी नवरत्न असावी, स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असावी आणि 3 वर्षे लक्षात ठेवा. 3 वर्षाच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, फक्त 3 वर्ष लक्षात ठेवा. इथं आयोग तुम्हाला फसवू शकतो. 4 वर्ष देऊन उलाढाल 25,000 देऊ शकते, पण 3 वर्षाचा सर्व काही. 3 वर्षात उलाढाल 25,000, 3 वर्षात निव्वळ मूल्य 15,000 आणि 3 वर्षात निव्वळ नफा 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्तच आणि एक आंतरराष्ट्रीय लेवलला थोडंसं जागतिक उपस्थिती असावी तिची. हे निकष आहेत. तर आय होप हे सर्व काही क्लिअर झाले असेल. आता महारत्न दर्जा प्राप्त कंपनी आहे. थोडंसं जी काय आहे तुम्ही सरसर डोळ्यास खालून घाला या गोष्टी. तर भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स हे भरपूर वेळेस तुम्ही वाचत आले असेल. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, BPCL, CIL, कोल इंडिया, गेल, त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, त्यासोबत NTPC लिमिटेड, तेल नैसर्गिक वायू महामंडळ,
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यानंतर स्टील अथॉरिटी, हे महत्त्वपूर्ण आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे गुरुगावमध्ये आहे बरं बघा, हां याचं हे मुख्यालय. त्यानंतर जर बघितलं ग्रामीण विद्युतीकरण निगम दिल्ली, ऑइल इंडिया लिमिटेड त्यासोबत, आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तर हे बेंगळुरूमध्ये. तर आपल्याला काय आहे मग यामध्ये आता एवढं सारं हे करायचं, तर हो एवढं सारं लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. का? कारण की तुम्ही एकदा जर वाचलं तर लक्षात राहील. कारण की यामध्ये तुम्ही 14 लक्षात ठेवा, तर तुम्ही मग नवरत्न आणि मिनिरत्न काय आहेत ते लक्षात ठेवा, 5 ते 7 इकडल्या, नाहीतर मग हे 14 लक्षात ठेवा, बाकी इतर तर मग ते आहेत. हे नवरत्न जर तुम्ही लक्षात ठेवला तर हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की दोनपैकी आपल्याला काहीतरी लक्षात ठेवावं लागेल. पुढे बघा आता इथे काय म्हटलेलं आहे की 2024 मध्ये नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहे. याआधी आपल्याला नवरत्न दर्जा प्राप्त आताच नुकतीच कुणाला मिळालेला आहे, तर 8 कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळालेला आहे 2024 मध्ये. मग आता ज्यांची संख्या कितीवर पोहोचलेली आहे, मग 24 वर झालेली आहे. मग आता महारत्न दर्जा कंपन्या 14 आणि नवरत्न दर्जा कंपन्या किती आहेत? 24. आता जर बघितले आपण 2024 मध्ये दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या, हे महत्वपूर्ण आहे. बघा आता यामध्ये इथं आधी जर बघितलं तर आधी आपल्याला कळेल इथे की माझगाव डाक शिपयार्ड लिमिटेड, त्यानंतर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड, त्यानंतर गृहनिर्माण नागरी विकास महामंडळ, त्यानंतर इरेडा म्हणजेच काय इरेडा लिमिटेड, त्यानंतर रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यासोबत सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, त्यानंतर सतलुज जलविद्युत निगम, हे शिमला, हे महत्त्वपूर्ण आहे. तर जास्तीत जास्त जर बघितलं आपण तर दिल्लीमध्येच तुम्ही मुख्यालय बघू शकता यांचे, महारत्न नवरत्न यांचे. तर थोडंफार दिल्ली थोडंसं लक्षात ठेव म्हणजे त्या नवरत्न आणि महारत्न दर्जाबद्दल यांचे मुख्यालय ठेवू शकता तुम्ही लक्षात. तर आता काय आहे मग त्यामध्ये इथे तुम्हाला थोडंसं इमेज थ्रू दिलेलं आहे, तर इमेज थ्रू तुम्ही पाठ करू शकता. इरेडा, हुडको, त्यानंतर NFL, हे सर्व काही सांगितलेलं आहे. तर हे तुम्हाला इमेज थ्रू लक्षात राहील. तर बघा आता नवरत्न दर्जासाठी मग काही निकष आहे का? हो, तर महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न हे 3 श्रेणी आहेत. तर 1997 पासून नवरत्न योजना सुरू झाली, आणि मग महारत्न कधीपासून झाली, तर 2010 पासून. तर मग नवरत्न दर्जासाठी निकष काय? तर एक पहिल्यांदा मिनिरत्न फर्स्ट मध्ये दर्जा असावा, तिचा शेड्यूल्ड ए ची कंपनी असावी. तर 5 पैकी 3 वर्षामध्ये मला सांगितलं, ते पण महारत्न 3 वर्षामध्येच होते. 3 वर्षामध्ये उत्कृष्ट आणि खूप चांगली रेटिंग मिळायला हवी त्या कंपनीला. त्यासोबत जर बघितलं आपण सलग 3 वर्ष, हे 60 संमिश्र स्कोर काही महत्वपूर्ण नाही, पण इकडे लक्षात ठेवा, सलग 3 वर्ष 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ नफा नोंदविलेला असावा. 3 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयापेक्षा सरासरी वार्षिक उलाढाल असावी सेम, आणि त्यानंतर 3 वर्षासाठी 15,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असावी. सेम क्रायटेरिया आहे, फक्त एवढं खरं की मिनिरत्न फर्स्ट दर्जा असावा, शेड्यूल्ड ए कंपनी असावी. त्यानंतर जर बघितलं तर नवरत्न दर्जा 97 पासून सुरुवात झालेला आहे. आता जर म्हटलं तर ग्रीड इंडियाला मिनिरत्न दर्जा मिळालेला आहे. ग्रीड इंडिया मिनिरत्न फर्स्ट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, यामध्ये 2009 मध्ये याची ग्रीड इंडियाची स्थापना करण्यात आली होती. आता नुकताच मिनिरत्न दर्जा कोणाला मिळाला, हे सिम्पली एक विचारू शकते तुम्हाला, कारण की यावर आपण लक्ष देत नाही. महारत्न, मिनिरत्न, नवरत्न यावर लक्षात येतो, पण मिनिरत्न जर विचारलं तर मिनिरत्न फर्स्ट श्रेणीमध्ये ग्रीड कंट्रोल ऑफ इंडिया लिमिटेड हिला मिळालेला आहे. तर अशा प्रकारचे जे काही आहे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जर बघितलं तर हे बघा 2010 मध्ये महारत्न दर्जाची सुरुवात झाली, 1997 मध्ये नवरत्न दर्जाची सुरुवात, आणि 1997 मध्येच मिनिरत्न दर्जाची सुरुवात पण झाली. आता किती आहेत मग, तर 14 महारत्न कंपन्या आहेत. आता जर बघितलं लक्षात कसं ठेवायचं, 14 म्हणजेच हा अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, म्हणजे ज्याला आपण 14 समजू शकतो, अशा पद्धतीने काहीतरी ट्रिक बनवा. 14 महारत्न, मग 24 नवरत्न, मिनिरत्न फर्स्ट रँकच्या कंपन्या 51, आणि मिनिरत्न सेकंड कंपनी जर बघितला तर 11. हे लक्षात असू द्या, 14, 24 आणि 51, 11. देशातील सर्वात मोठा IPO सादर. आता देशातील सर्वात मोठा IPO सादर यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग्स आहे, म्हणजेच प्रारंभिक भाव विक्रीमध्ये. तर हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड हा या कंपनीचा जे काय आहे हे देशातील सर्वात मोठा IPO ठरला आहे. तर बघा
हुंडईने LICच्या 21,000 कोटीच्या IPOला मागे टाकलेले आहे. याआधी कोण होता मग LIC. तर एवढं लक्षात ठेवा की IPO इंडियन पब्लिक ऑफरिंग जर म्हटलं तर एक चाहता म्हटलं तरी चालेल. तर हे LICला मागे टाकत हुंडई मोटार लिमिटेड कंपनी हे IPO ठरलेला आहे आता. त्यानंतर जर बघितलं तर 2003 पासून वाहन उद्योगात जर बघितलं तर हे आत्ता 2003 पासून मागील 2 दशकानंतर ही आता IPO ठरणारी ही एक वाहतूक कंपनी आहे. बाकी मागे जर बघितलं तर मारुती सुझुकी इंडियाने IPO आणला होता. तर बघा आता इथे भारतातील आतापर्यंत सर्वात मोठे IPO मग हुंडई इंडिया हे झालेलं आहे 27,870 कोटी रुपये. LIC, त्यानंतर पेटीएम, त्यानंतर कोल इंडिया आणि रिलायन्स पॉवर. बघा रिलायन्स थोडीशी खाली आहे 5व्या नंबरला. तर हुंडई इंडिया महत्त्वपूर्ण आहे आणि LIC आणि पेटीएम, त्यानंतर कोल इंडिया आणि रिलायन्स. बाकी जास्त भानगडीत पडायचं नाही, जास्त आतमध्ये काही जायचं नाही आपल्याला. तर बघा आता परकीय चलनसाठा प्रथमच $700 अब्ज झाला म्हटलं. आता परकीय $700 अब्ज झाला. हे काय आहे तर अमेरिकन डॉलर्समध्ये $700 अब्ज झालेला आहे. तर भारत जगातील 4था देश बनला आहे मग परकीय चलनसाठ्यामध्ये. तर यापूर्वी काय मग चीन, जपान आणि स्वित्झर्लंड यांनी हा टप्पा ओलांडला आहे. मग हा $700 अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत हा 4था देश बनलेला आहे. त्याआधी चीन, जपान आणि स्वित्झर्लंड. चीन, जपान सेम आहे आणि त्यासोबत स्वित्झर्लंड हे लक्षात ठेवा. हे RBIने जारी केलेलं आहे तर रिपोर्ट. तर बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे मग आता परकीय चलनसाठा आपल्याला जर बघितला तर यामध्ये आपल्याला सिम्पली हे बघायचं की परकीय चलनसाठ्यातील घटक काय आहेत. मग हे GS मध्ये पण आपल्याला विचारू शकते की परकीय चलन जर म्हटलं तर डॉलर आणि युरोच्या संदर्भात आहे, त्यासोबत एक सोन्याच्या साठ्याच्या संदर्भात आहे. म्हणजेच हे घटक आहेत. IMF मध्ये स्पेशल ड्रॉइंग राईट्स SDR मध्ये पण आपण परकीय चलनसाठा ठेवू शकतो आणि IMF मधील रिझर्व्ह ट्रॅच पोझिशन म्हणजेच RTP मध्ये पण आपण परकीय चलनसाठा ठेवू शकतो. म्हणजे युरो डॉलर सोन्याच्या संदर्भात पण आपण ठेवू शकतो परकीय चलनसाठा. त्यानंतर SDR आणि त्यानंतर RTP मध्ये पण ठेवू शकतो. तर सर्वाधिक चलनसाठा असणारे देश मग आता चीन आहे एक, पहिला दुसरा जपान आहे, तिसरा जर म्हटलं तर स्वित्झर्लंड आणि 4था भारत. सिम्पली बाकी इतर आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही. नीती आयोगाच्या रचनेनुसार सुधारणा. बघा मित्रांनो, मी काही गोष्टी म्हणजे बऱ्याचशा जे काय आता मला लवकर क्विक होते की काय स्किप करायचं आपल्याला. का? कारण की आपण मागील वर्षाचे तुम्ही प्रिव्हियस इयर जर बघितले क्वेश्चन तर आपल्याला जेवढे एक्सपेक्ट करतो की आपल्याला डीपमध्ये विचाराल काहीतरी, त्या डीपमध्ये जाऊ शकत नाही. भरपूर साऱ्या करंट इव्हेंट झालेले असतात, ते विचारून एकाच इव्हेंटमध्ये आणि एवढं खोलवर जाणं हे आयोगाला शक्य नसते. मग थोडं वरवर काही गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण ते म्हणतो ना की डू नॉट अंडरस्टिमेट स्मॉल थिंग. आपण छोट्या छोट्या गोष्टीवर थोडं पण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यानंतर जर बघितलं आपण आता नीती आयोगाच्या रचनेत सुधारणा झालेली आहे. 16 जुलै 2024 रोजी सुधारणा झाली. मग अध्यक्ष कोण आहे नीती आयोगाचे असतात तर नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष कोण आहे मग नीती आयोगाचे? सुमन बेरी. महत्वपूर्ण आहे ही गोष्ट. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? BVR सुब्रमण्यम. हे CEO आहेत. उपाध्यक्ष सुमन बेरी, अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि पूर्णकालीन सदस्य तर VK सारस्वत, रमेशचंद्र, VK पॉल आणि अरविंद वीरमणी. बघा रमेश पॉल, अरविंद आणि सारस्वत. बघा रमेश पॉल कोणाचे मित्र असेल तर तशा पद्धतीने तुम्ही पूर्णकालीन सदस्य लक्षात ठेवू शकता. तर सारस्वत, रमेश पॉल आणि अरविंद. बघा आता पदसिद्ध सदस्य मग त्यामध्ये अमित शाह गृहमंत्री आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन अर्थमंत्री, राजनाथ सिंग संरक्षण मंत्री हे पदसिद्ध सदस्य आहे, मोठे मोठे लोक. तर बघा विशेष निमंत्रित सदस्य जर बघितलं तर बाकी भरपूर सारे विशेष निमंत्रित सदस्य आहेत. हे आपल्याला काही भानगडीत पडायचं नाही. तर पुढील न्यूज बघूया आपण. तर बघा आता नीती आयोगाबद्दल आपल्याला थोडीफार महत्वपूर्ण माहिती असली पाहिजे बेसिक. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आहे का नाही? मागील प्रश्न विचारला होता आयोगाने की नॅशनल नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारला होता. बघा आपण काय वाचत राहतो पण नेमकं इन्स्टिट्यूट आहे का इन्स्टिट्यूशन आहे? मग इथेच आयोगाने काय केलं? इन्स्टिट्यूट केलेलं आहे. मग इन्स्टिट्यूट आहे का नाही? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे आहे. मग 1 जानेवारी 2015 रोजी हा नियोजन आयोगाची यांनी जागा घेतलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. तर आता जर बघितलं तर नियामक परिषद जी आहे, हे नियामक परिषद गव्हर्निंग काउन्सिल यामध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात नीती आयोगाच्या परिषदेमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर असतात.
आता जर बघितलं आपण, सिंधुश्री खुल्लर हे काय पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोगाचे झालेले आहे आणि अरविंद पनगरिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष ठरलेले आहेत. कोण आहे? तर सुमन बेरी आता पहिले हे उपाध्यक्ष आहे आजचे 2024 नीती आयोगाचे. तर आता जर बघितलं तर पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष जर म्हटलं तर अरविंद पनगरिया आणि पहिले सीईओ जर म्हटलं तर सिंधुश्री खुल्लर आणि आताच आपल्याला सीईओ बघायला मिळते तर सुब्रमण्यम. आता रचना काय आहे मग नीती आयोगाची? अध्यक्ष असतात, बरोबर आहे, पंतप्रधान, आणि उपाध्यक्ष असतात मुख्य कार्यकारी अधिकारी, पदसिद्ध, पूर्णवेळ आणि विशेष निमंत्रित सदस्य. इथं आपण बघितलेलं आहे आधी. तर आता उपक्रम काय नीती आयोगाचे? तर तुम्हाला विचारू शकते सिम्पली, खालीलपैकी लाईफ मोहीम ही कोणाचा उपक्रम आहे? नीती आयोगाचा. अटल इनोव्हेशन मिशन कोणाचा आहे? मग नीती आयोगाचा. शून्य मोहीम कोणाची आहे? नीती आयोगाची. महिला उद्योजक प्लॅटफॉर्म कोणाचा आहे? नीती आयोगाचा. ई अमृत पोर्टल नीती आयोगाचा आहे. मिथेनॉल इकॉनॉमिक प्रोग्राम हा पण नीती आयोगाचा कार्यक्रम आहे. आता निर्देशांक कोणते कोणत्या नीती आयोगाचे? तर थोडंसं लक्षात ठेवा, निर्यात तयारी निर्देशांक, शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक, एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया निर्देशांक, राज्य ऊर्जा निर्देशांक, त्यानंतर जिल्हा रुग्णालय निर्देशांक आणि संमिश्र जल व्यवस्थापन निर्देशांक. वारंवार तुम्ही जर ही कंटिन्युअसली तुम्ही व्हिडिओ रिवाइज केला तर खूप महत्त्वाचं ठरेल मित्रांनो. फक्त रिलॅक्समध्ये तुम्हाला ऐकायचंच आहे यामध्ये, बाकी जास्त खोलवर जायची गरज नाही आपल्याला. तर सर्वाधिक एफडीआय प्राप्त देश कोणते आहेत? मग आता ही पण न्यूज वारंवार आलेली आहे, प्रिव्हियस इयर जर बघितलं तुम्ही तर अमेरिका आहे सर्वाधिक एफडीआय प्राप्त देश आहे, 311 अब्ज डॉलर. त्यानंतर चीन आहे, त्यानंतर सिंगापूर, हाँगकाँग आणि ब्राझील. आता लक्षात काय ठेवायचं मग सर्वाधिक एफडीआय प्राप्त देशामध्ये? तर एसी म्हणजे अमेरिका, चीन, आणि त्यासोबत सिंग करा, म्हणजे सिंग म्हणजे सिंगापूर आणि सिंह म्हणजे हाँगकाँग, म्हणजे एसी सिंग लक्षात असू द्या. अमेरिका, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, ब्राझील एफडीआय प्राप्त. आता वाढवण बंदराची पायाभरणी म्हटलेलं आहे. आता वाढवण बंदर कुठलं आहे मग? तर पालघर मधलं आहे. तर हे 30 ऑगस्ट 2024 रोजी पायाभरणी झालेली आहे याची. आता वैशिष्ट्य काय आहे या प्रकल्पाची? मग वाढवण बंदराचं वैशिष्ट्य, हे स्थान जर म्हटलं जिल्हा पालघरमध्ये येते. हा बंगालच्या किनारी आहे का? नाही, हे अरबी समुद्राच्या किनारी आहे, लक्षात असू द्या. भारताचे 13वे आणि महाराष्ट्रातील तिसरे, भारताचे 13वे महाराष्ट्रातील तिसरे मुख्य बंदर आहे. तर महाराष्ट्रात सध्या मुंबई बंदर आहे एक आणि जवाहरलाल नेहरू बंदर, ही 2 मोठे बंदर आहेत. त्याच्यानंतर तिसरे जर म्हटलं तर वाढवण बंदर झालेला आहे जिल्हा पालघर मधील. खोली जर म्हटलं 20.20 मीटर, लक्षात असू द्या, सिंपल आहे. देशातील सर्वाधिक खोल बंदर म्हटलं तर आता वाढवण बंदर आहे. बाकी प्रकल्पाची किंमत, जबाबदारी काही घेणदेण नाही आपल्याला आपल्या याच्यामध्ये. तर कंटेनर्स काही घेणदेण नाही आपल्याला. रोजगाराची संधी म्हणते 12 लाख होणार आहे. तर बघू आपण पुढे. तर नवीन प्रमुख बंदर घोषित करण्यात आलेले आहे, जे की अंदमान निकोबार मधील जे की बेट आहे त्या बेटामधील गॅलेथिया बे येथील आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट हबला आता प्रमुख बंदर म्हणून अधिकृतपणे घोषित केले गेले आहे. कुठलं? तर अंदमान निकोबार मधलं प्रमुख बंदर. खालीलपैकी गॅलेथिया बे हे प्रमुख बंदर कोणत्या बेटावरील आहे? तर अंदमान निकोबार बेटामधील आहे. लक्षात असू द्या, हे प्रमुख बंदर झालेलं आहे. आता बघा, एक्झिम बँकेची नैरोबी येथे कार्यालय झालेलं आहे. आता एक्झिम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक इंडियाने जर बघितलं तर नैरोबी केनिया येथे पूर्व आफ्रिकेत प्रतिनिधी कार्यालय उद्घाटन केलेले आहे. याआधी पण आफ्रिकेमध्ये त्यांचे कार्यालय होते, तर ते आपण बघूया. पूर्वी आफ्रिकेसोबत जर बघितलं तर व्यापार संबंध चांगले असावे हे उद्दिष्ट असते. तर एक्झिम जर बघितलं बँक, त्याचे केनिया व्यतिरिक्त कुठे आहे का मग कार्यालय? तर अबिजान आयव्हरी कोस्टमध्ये, जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यालय बघायला मिळते. एक्झिम बँक बद्दल थोडं आपण माहिती बघू. तर वन लाईनर स्वरूपात वन डे एक्झाम मध्ये विचारू शकते. तर स्थापना काय? 1 जानेवारी 1982. मुख्यालय आहे मुंबई येथे. त्यानंतर जर बघितलं तर कायदा काय? एक्झिम बँकेचा कायदा हे 1981 आहे आणि 82 मध्ये ते स्थापन झाली. आणि कोणाच्या शिफारशीने झाली? अलेक्झांडर समितीच्या शिफारशीने झाली आणि एक टंडन समिती झाली, जे की 1980 ची होती. टंडन समिती, अलेक्झांडर समितीच्या शिफारशीनुसार एक्झिम बँकेची स्थापना झाली. हे तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये वाचलं असेल. आता ही एक प्रकारची काय प्रमुख निर्यात वित्त संस्था आहे आणि संपूर्ण भारत सरकारच्या मालकीची आहे. तर आपल्याला पुढे बघायचं आहे तर सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश कोणता ठरलेला आहे? चीन ठरलेला आहे सर्वात मोठा व्यापार भागीदारी देश. तर भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश आता चीन ठरलेला आहे. तर मागे थोडंसं अमेरिका होता, तर अमेरिकेला आता मागे टाकलेलं आहे त्यांनी.
तर किती, तर 23-24चा चीनसोबत जर बघितलं तर 118.4 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झालेला आहे. तर आयातमध्ये जर बघितलं आपण चीनकडून सर्वात जास्त केलेली आहे, त्यानंतर निर्यात पण चीनला जास्त केलेली आहे. आता 2 नंबरवर आपला अमेरिका आहे. तर सर्वात मोठी भारताची व्यापारी भागीदारी देश 23-24 मध्ये लक्षात ठेवा, 23-24 चीन पहिला, त्यानंतर जर बघितलं तर अमेरिका, त्यानंतर UAE, रशिया आणि सौदी अरेबिया. तर CAURS ही लक्षात असू द्या ट्रिक तुम्ही, CAURS चीन, अमेरिका, UAE. FDIच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही अमेरिका लक्षात असू द्या, पण सर्वात मोठा भागीदारी व्यापारी देश आपल्या भारताचा तर चीन आहे, अमेरिका आहे, UAE आणि रशिया, सौदी अरेबिया. आता जर बघितलं तर FDIच्या प्रवाहात 3.49% घट झालेली आहे. सिम्पली एवढं लक्षात ठेवा की नुकतेच 2023-24च्या बाबतीत जर बघितलं आपण तर FDI प्रवाहात किती टक्क्याने घट झालेली आहे, 3.49% घट झालेली आहे. तर 23-24 मध्ये भारतीय थेट परकीय गुंतवणूक FDI इक्विटी प्रवाह 3.49% घसरून आता 44.42 अब्ज डॉलर झाला आहे. तर मागे जर बघितलं आपण 22-23 मध्ये तर FDI इक्विटी 46.3 होता. तर एवढं लक्षात असू द्या. आता महत्त्वपूर्ण जर बघितलं आपण आता यामध्ये काय, तर बाकी तर इतर तर आपल्याला काही महत्त्वपूर्ण नाही, पण महाराष्ट्राचं जर बघितलं तर FDI 15.1 अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे 23-24 मध्ये. म्हणजे महाराष्ट्र FDIच्या बाबतीत जर बघितलं तर खूप मोठी गुंतवणूक आहे. तर भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश कोणते कोणते आहेत? मग सिंगापूर सर्वात जास्त भारतामध्ये गुंतवणूक करतो, त्यानंतर मॉरिशस करतो, मग अमेरिका करतो आणि नेदरलँड आणि जपान. बघा FDI सर्वात जास्त अमेरिकेचा सर्वात जास्त जर म्हटलं तर आहे, पण भारतामध्ये गुंतवणूक करणारे देश सर्वाधिक जर म्हटलं तर सिंगापूर 1 नंबरला आहे, त्यानंतर मॉरिशस आहे, मग अमेरिका आहे, मग नेदरलँड, जपान आहे. यामध्ये चीन सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश नाहीच आहे. फक्त आयात आणि निर्यातीच्या बाबतीत आपण त्यापासून चीनसोबत संबंध आहेत. गुंतवणूक भारतामध्ये चीन करत नाही. तर गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात मोठा देश जर म्हटलं तर भारतामध्ये सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका हे 3 लक्षात असू द्या. सिमारिनेज असं लक्षात ठेवलं तरी चालते. सिमारिनेज म्हणजे सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, नेदरलँड, जपान. आता राज्यनीय झालेली गुंतवणूक काय, मग महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक हे तर असणारच आहे, हर वेळेस बघायला मिळते आपल्याला. तर सर्वात जास्त क्षेत्रीय गुंतवणूक कशी झालेली आहे, तर हे महत्त्वपूर्ण आहे. सॉफ्टवेअर व हार्डवेअरमध्ये आता 7.97 अब्ज डॉलर गुंतवणूक झालेली आहे. त्यानंतर सेवा क्षेत्र आहे, मग व्यापार आणि त्यानंतर मग ऑटोमोबाईल उद्योग. बघा सॉफ्टवेअर, सेवा आणि त्यासोबत व्यापार, ॲटो. सॉफ्टवेअर, सेवा, व्यापार, ॲटो अशा पद्धतीने तुम्ही क्षेत्रीय गुंतवणूक लक्षात ठेवू शकता. सॉफ्टवेअरची सेवा आणि व्यापारासाठी ॲटो अशा पद्धतीने काहीतरी बनवायचं मित्रांनो, थोडंसं ट्रिक, कारण की मानवी मेंदू कुठपर्यंत लक्षात ठेवणार आहे, थोडंफार काहीतरी बनवायचं ट्रिक. तर 16वे वित्त आयोग बघू आपण आता. 16वे वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे 31 डिसेंबर 2023 मध्ये. अध्यक्ष आहे डॉक्टर अरविंद पनगरिया, जे की पहिले आपल्याला उपाध्यक्ष होते नीती आयोगाचे. तर हे आता अध्यक्ष झालेले 16वे वित्त आयोगाचे. तर 31 डिसेंबर 2023 मध्ये स्थापना. तर सचिव काय आहे नीती आयोगाचा, तर सचिव ऋत्विक रंजनम पांडे. पूर्णवेळ सदस्य त्यामध्ये अजय नारायण झा आणि मॅथ्यू, त्यासोबत निरंजन राज्याध्यक्ष हे पूर्णवेळ सदस्य आहे. अर्धवेळ सदस्य महत्त्वपूर्ण आहे सौम्यकांती घोष, हे लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. तर हे नीती आयोग आहे. ओके, तर हे 16वा नीती आयोग आहे. तर याचं जर बघितलं तर कालावधी काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. 2026-27 ते 2030-31 हा कालावधी आहे 16व्या वित्त आयोगाचा. आणि पहिली बैठक जर म्हणलं 16 वित्त आयोगाची 14 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली आहे. मग जर बघितलं आपण तर 15 ते 17च्या दरम्यान पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया होते. तर हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. तर आता हे वित्त आयोग 16वा जर म्हटलं तर याचे अध्यक्ष अरविंद पनगरिया आहे. थोडंसं कन्फ्यूज व्हायला वाटते असं, पण व्हायला नको आपण. तर भारताचे G20 शेर्पा म्हणूनही काम केलेले आहे त्यांनी, कोणी, अरविंद पनगरिया यांनी. कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. तर आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पण यांच्याबद्दल माहिती येऊ शकते मित्रांनो. तर अशा पद्धतीचे जे काही न्यूज महत्त्वपूर्ण आहे. आता नीती आयोगाचे जर बदल, वित्त आयोगाचे उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत. आता पहिलं जर म्हटलं तर नियोगी आहे आणि त्यानंतर के संतानम. आता या जर बघितलं आपण तर 5 पर्यंत लक्षात ठेवा. हे बघा कसं,
योगी संत चंदा राजमन्नर त्यागी, 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 हे 4 ते 5 आपल्याला पहिले लक्षात असले पाहिजे. त्यानंतर पंत, पंत हा 10 नंबरची टी शर्ट वेअर करतो, तर लक्षात असू द्या अशा पद्धतीने ट्रिक बनवायची. 10 नंबरला पंत आहे. त्यानंतर जर बघितलं मग खुसरो, तुम्हाला माहित आहे खुसरो, खुसरो 11. त्यानंतर रंगराजन जर म्हटलं तर रंगराजनचा र हा 2 प्रमाणे दिसतो म्हणून रंगराजन 12 लक्षात ठेवा. केरकळचा क हा 3 प्रमाणे दिसतो म्हणून 13 केरकळ लक्षात असू द्या. 14 रेड्डी आणि त्यानंतर 15वा NK सिंग आणि 16वा अरविंद पनगरिया 2023 हे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. तर अशा पद्धतीने आय होप तुम्हाला काही थोडीफार चालता बोलता ट्रिक कळल्या असेल. अशा पद्धतीने थोडंसं बनवून पाहायचे आपण. वित्त आयोगाबद्दल जर बघितलं आपण थोडंसं पार्श्वभूमी, राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी हा तयार केला जातो आणि घटनेची तरतूद जर म्हटलं तर 280 कलम घटनेतील. रचना 1 अध्यक्ष 4 सदस्य लक्षात असू द्या. रचना काय, 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य, ओव्हरऑल 5. तर कार्य काय, केंद्र आणि राज्याचे कर महसूल वितरणाबाबत शिफारशी करतो, सिंपल. आणि कायदे जर म्हटलं तर वित्त आयोग अधिनियम 1951, वित्त आयोग पगार भत्ते अधिनियम 1951चा आहे. वित्त आयोग अधिनियम जर म्हटलं तर 1951चा आहे, लक्षात असू द्या. तर संसद आयोगाची सदस्यांची पात्रता आणि कार्यपद्धती निश्चित करते. मग हा स्थापन राष्ट्रपतीद्वारे होतो, पण त्यांच्या जे काही सदस्य आहेत त्याची पात्रता आणि कार्यपद्धती कोण निश्चित करते, मग तर संसद निश्चित करते. हे महत्त्वपूर्ण आहे. वित्त आयोगाच्या जबाबदाऱ्या आहेत, कर महसुली केंद्र राज्य आणि राज्यामध्ये विभागणी, कर महसुलाबाबत मिळणाऱ्या राज्यांना जे काही निधीचा वाटा, संचित निधीतून राज्यांना दिली जाणारी जी काही अनुदान रूप मदत, राज्याच्या निधीतून पंचायत आणि नगरपालिका या द्यावायचा निधी काय, हे सर्व काही जबाबदाऱ्या वित्त आयोगाच्या आहे. आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जे काही वित्त पुरवठा आहे हे याबद्दल पण वित्त आयोगच बघतो. तर जवळपास अर्धा तास हे लेक्चर झालेलं आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला जर वाटलं की आपण यापुढेही आपण थोडंसं लॉंग टर्ममध्ये लेक्चर घ्यायला हवं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि आपण पुढील लेक्चर नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेला पार्ट कव्हर करूया. आणि आर्थिक घडामोडी आता संक्षिप्त घडामोडी आणि वन लाईनर स्वरूपातच राहिलेला आहे. डिटेलमध्ये जास्त आपण कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण सर्व काही क्लिअर करू आपण आर्थिक घडामोडी. तर व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असाच प्रतिसाद राहू द्या. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्या गरजू ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यापर्यंत ही व्हिडिओ सिरीज पोहोचली पाहिजे, हेच माझा एक उद्देश आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच डिअर.